नमस्कार. आज आपण शेतकरी प्रीतम कदम, गाव देवली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर यांच्या ऊसाच्या प्रात्यक्षिक क्षेत्रावरती आपण आलेलो आहोत. तर यांचा आपण ऊसाचा प्रात्यक्षिक क्षेत्र खोडवा व्यवस्थापनमध्ये घेतलेला आहे. तर त्यांना आपण विचारूया प्रश्न की तुम्ही सुरुवातीला या देवली प्रवरा गावामध्ये ऊसाचं खोडवा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जात होतं? नमस्कार. मी पहिले पारंपरिक जी जुन्या शेती पद्धतीनं करायचो. ऊस ज्यावेळेस तुटून जायचा त्यावेळेस जे त्याची जे बुडख्या राहत होत्या, खोडं राहत होती, तर ती लेबर लावून कट करून घेत होतो. पण नंतर यांच्या माध्यमातून सिंजंटा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जे कटर मशीन दिलं त्याद्वारे आपण त्याची व्यवस्थापन केलं, खोडवा व्यवस्थापन केलं. तर त्याचं मला रिझल्ट चांगला आलेला आहे. त्याचे म्हणजे खोडकिडाचं प्रमाण नाही, काही फुटवे पण चांगले निघले आणि चांगलं जोमदार ऊस आला. तुम्ही जेव्हा पारंपरिक पद्धतीने सुरुवातीला खोडवा व्यवस्थापन करत होते तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 ज्या प्रॅक्टिसेस आहेत तर त्या 3 वेगवेगळ्या टाइमला करत होते. म्हणजे खोडवा कट करणं, त्यानंतर खोडवा फोडणं आणि खत देणं. मग त्याचा तुम्हाला किती खर्च येत होता? आणि आपण ज्यावेळेस तुमचं प्रात्यक्षिक क्षेत्र घेतलं तर ते आपण जे खोडवा व्यवस्थापनच्या मशीनच्या माध्यमातून आपण खोडवा कट करणे, खोडवा फोडणे आणि खत देण्याचं काम एकाच वेळेस केलं. तर पारंपरिक पद्धतीला किती तुम्हाला खर्च येत होता आणि आता आपण ज्या पद्धतीने केले त्याला किती तुम्हाला खर्च आला? त्यात जवळजवळ 20 ते 30% माझा खर्च हा वाचला गेलेला आहे. आणि मशिनरीद्वारे केल्यामुळं व्यवस्थित खत व्यवस्थापन हे व्यवस्थित झालं. जास्त वेस्टेज गेलं नाही, व्यवस्थित झालं. म्हणजे तुम्हाला आधी खर्च किती येत होता? अगोदर तसं आता समजा 1 एकरा मागं तर 2-3-4 हजार रुपये तर जवळजवळ वाचलेच. आणि तुमची वेळेची पण बचत झाली. आणि खत जे आपण मशीनच्या द्वारे दिलं गेलं तर त्यामुळे ते एकसारखं खत म्हणजे पिकाला घेतलं, त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? नाही, त्याचं पुरेपूर 100% त्याला यूज झालं. त्या पिकाला कुठं वेस्टेज नाही झालं, काही नाही, आणि व्यवस्थापन व्यवस्थित झालं. आता तुमचा हा जो ऊस आहे तर तुम्हाला मागच्या वर्षी म्हणजे कितीपर्यंत ॲव्हरेज भेटत होतं आणि आता ह्या वर्षी किती ॲव्हरेज भेटत? म्हणजे आपण ही जी प्रॅक्टिस केल्यानंतर किती टक्के तुम्हाला वाढ होऊ शकते उत्पन्नामध्ये? उत्पन्नात तरी माझी 30 ते 40% वाढ होऊ शकते. तर आता तुमचे जे आपण या ठिकाणी देवली प्रवरामध्ये हा प्रात्यक्षिक प्लॉट घेतलाय तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? नाही, आता पारंपरिक पद्धतीनं थोडंसं बाजूला ठेवून जर या पद्धतीद्वारे जर केलं खत व्यवस्थापन ऊसाचं तर चांगलं जे उत्पन्न तुमचं वाढणार आहे आणि खर्चही तुमचा वाचणार आहे. आणि आता आपण बघतोय की हवामानामध्ये पण मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. कधी पाऊस पडतोय तर ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पण पडलाय. तर पाचट आपण व्यवस्थापन पण त्या ठिकाणी केलं होतं. तर त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? नाही, त्याचा फायदा तर चांगलाच झालाय. त्या पिकाला पण त्या पाचरटाचा खत म्हणून उपयोग झाला. पीक चांगलं जोमदार आलं आणि जास्त तण वगैरे पण काही जास्त एवढं नाही उतरलं. त्या म्हणजे तुमचा जो रासायनिक खतावरती जो खर्च होत होता तो वाचला, कमी झाला. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.